कायद्याचे आणि न्यायासाठी लढणारे वकील जेव्हा कायद्याचं उल्लंघन करतात तेव्हा नाही, असं आम्ही नाही म्हणत आहे, तर खासदार असणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्या वकिली संबंधी वकील असणाऱ्या असीम सरोद यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात वकील राहता येणार नसल्याचं त्यांनी सांगितले. शिवाय एकतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा किंवा वकिलीचा असं ते म्हणतात. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. त्याचं झालं असं की लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे राष्ट्रपती कोट्यामधून राज्यसभेवर खासदार झाले आणि खासदारकींची त्यांची इच्छा पूर्ण झाली. बरं, दुसरीकडे ते सरकारी वकील म्हणूनही काम पाहतात बरं का. म्हणजे अनेक खटले त्यांनी लढलेत, त्याबद्दल आपण पुढे बोलूच. पण सध्याचं प्रकरण काय ते आधी समजून घेऊयात. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी राज्यसभा सचिवालय आणि महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून काही प्रश्न विचारलेत आणि त्यांच्या मते उज्ज्वल निकम यांनी ज्या दिवशी खासदारकीची शपथ घेतली त्याच दिवशी त्यांनी सरकारी वकील म्हणून सगळी प्रकरणं सोडायला हवी होती. उज्ज्वल निकम 29 खटल्यात विशेष सरकारी वकील राहू शकतात का, असा त्यांना पडलेला प्रश्न असून या संदर्भात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठवले असून स्पष्टीकरण देखील मागवले. एका माध्यमांशी त्यांनी बोलताना या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलाय. आता तुम्ही म्हणाल हे असं खरंच असतं का, तर ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणालेत, ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमांचं उल्लंघन करणारं हे ठरतंय. आता हे ऑफिस ऑफ प्रॉफिट काय आहे हे आधी समजून घेऊयात. उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार करण्यात आलं, पण त्याच वेळी ते सरकारकडून विशेष सार्वजनिक अभियोक्ता म्हणजेच सरकारी वकील म्हणूनही काम पाहतायत. आता हाच मुद्दा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा वाद निर्माण करतो. ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, तर एखादा लोकप्रतिनिधी, खासदार किंवा आमदार असताना जर तो सरकारकडून पगार, मानधन किंवा इतर सुविधा मिळणारं दुसरं पदही सांभाळत असेल तर त्याला हितसंबंधांचा संघर्ष मानला जातो. कारण अशा वेळी प्रश्न उभा राहतो की तो प्रतिनिधी लोकांचं भलं पाहणार की सरकारकडून मिळणाऱ्या फायद्याचं विचार करणार. आता याचाच आधार घेत सरोदेंनी आक्षेप घेतलाय की निकम खासदारकीसोबत सरकारी वकील म्हणूनही काम करतात, त्यामुळे हे ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या चौकटीत येतं. उज्ज्वल निकम यांच्या बाबतीत सरोदेंनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आक्षेप घेतल्यानंतर निकम यांचा बचाव असा आहे की त्यांची राज्यसभेवर नियुक्ती ही थेट राष्ट्रपतींच्या कोट्यातून झाली आहे. म्हणजेच ती ही एक नामनिर्देशित जागा आहे, लोकप्रतिनिधी म्हणून थेट निवडून आलेली नाही आहे. अशा जागांवर नियुक्ती करताना केंद्र सरकारकडून संपूर्ण पडताळणी आणि मंजुरी मिळते, त्यामुळं हितसंबंधांचा संघर्ष इथे निर्माण होत नाही असं उज्ज्वल निकम म्हणतात. आता बघा, निकम यांची नियुक्ती जरी राष्ट्रपतींच्या कोट्यातून झाली असली तरी प्रत्यक्षात नाव सुचवण्याचं काम केंद्र सरकार किंवा सत्ताधारी पक्षाचं असतं. म्हणजेच राष्ट्रपती थेट स्वतः कुणाला शोधून काढत नाहीत, तर सरकार सुचवतं आणि राष्ट्रपती त्यावर शिक्कामोर्तब करतात. त्यामुळे निकम यांची राज्यसभा खासदारकी ही थेट भाजपच्या शिफारशीवरच झाली असणार हे उघड आहे, असं काही अनुभवी राजकारणी सांगतात. सरोदेंचा ठाम आक्षेप असा आहे की संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही की खासदार असताना एखाद्यानं सरकारी वकिलीही करावी. उलट खासदारकी स्वीकारल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकिलीचा राजीनामा द्यायला हवा होता, कारण सरकारी वकील म्हणजे थेट सरकारचं प्रतिनिधित्व करणं आणि खासदारकी म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणं. ही दोन्ही कामं एकत्र केल्यास स्पष्टपणे या ठिकाणी हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होतो. निकम यांच्या नावावर सध्या 29 सरकारी प्रकरण आहेत, त्यात संतोष देशमुख प्रकरणासारखी महत्वाची प्रकरणही आहेत. म्हणजेच ते थेट सरकारच्या वतीनं कोर्टात उभे राहतात, त्यामुळे त्यांची खासदारकी आणि सरकारी वकिली एकत्र राहणं हे ऑफिस ऑफ प्रॉफिटचं प्रकरण ठरतं असं सरोदे सांगतात. मात्र लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी की खासगी वकिली करणं त्यांना रोखलेलं नाहीये. खासदार असताना ते खासगी क्लायंटची प्रकरणं लढवू शकतात, पण सरकारची प्रकरणं लढवणं ही घटनात्मक दृष्ट्या अडचणीची बाब आहे, हेच सरोदेंचं मत आहे. आता ज्यांच्याबद्दल आपण हे सगळं बोलतोय ते उज्ज्वल निकम कोण आहेत त्याबद्दल पण थोडक्यात जाणून घेऊयात. जळगावच्या जिल्हा न्यायालयातून निकमांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यांच्या कारकिर्दीला खरी कलाटणी मिळाली ती 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे. त्यावेळी तत्कालीन सरकारने या खटल्यासाठी निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आणि मग जळगावचे निकम मुंबईला आले. संपूर्ण खटला निकमांनी चालवला आणि हा खटला 2007 मध्ये संपला. म्हणजे तब्बल 14 वर्ष हा खटला सुरू होता. या काळात त्यांना सरकारकडून Z+ सुरक्षा तसेच बुलेट प्रूफ गाडी ही देण्यात आली होती.
यानंतर त्यांनी गुलशन कुमार मर्डर केस, अंजनाबाई गावित हत्याकांड, प्रमोद महाजन हत्याकांड, कोपर्डी बलात्कार आणि सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आले. या सगळ्या प्रकरणात निकमांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं. त्यामुळे सरोदे यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं उज्ज्वल निकम यांचीच प्रत्येक प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती का केली जाते असा प्रश्न देखील विचारला होता. खासदार झाल्यानंतरही निकम सरकारी वकील म्हणून काम पाहत राहिले तर कदाचित या खटल्यांचं काम रेंगाळू शकेल आणि न्यायाच्या अपेक्षेत असलेल्यांना न्याय मिळू शकणार नाही. यामुळे निकम यांनी स्वतःहून या पदावरून बाजूला होणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी तसं केलेलं नाहीये असं सरोदेंचं म्हणणं आहे. म्हणजेच मुद्दा असा की उज्ज्वल निकम खासदार म्हणून संसदेत बसताना त्याच वेळी सरकारी वकील म्हणून कोर्टात उभे राहू शकतात का, हे आता सरोदेंनी दिलेल्या पत्राला काय उत्तर येईल याच्यावरच समजेल. शिवाय कायदा काय सांगतो, मग हे प्रकरण खरंच परत कोर्टात जाईल का हे देखील पाहावं लागणार आहे. पण मी सांगितलेल्या आता घटनेनुसार किंवा माहितीनुसार तुम्हाला काय वाटतं, कोण चूक आणि कोण बरोबर, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.